नमस्कार मित्रांनो, मी यशवंत नागप. माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज गुरुवार आहे आणि आज व्हिडिओ बनवायचं असं कारण की आमच्या माझा जुना व्हिडिओ जो ह्या झाला त्यामध्ये तुम्हाला ते मंदिर बघत असेल, साईबाचं मंदिर धरणात गेल्या गावाचं तर ते मंदिर आमचं पूर्ण वाडीचं होतं, म्हणजे आमच्या साईवाडीचं. अकोणेगाव साईवाडी, पहिली त्या वाडीचं नाव होतं खालची वाडी, म्हणजे साईबाच्या मंदिरामुळे त्याचं नाव साईवाड्याचं पडलं. आणि ती साईवाडी अशी होती की पूर्ण लोकांची इतकी ही होती, एकजूट होती की प्रत्येक कार्यक्रम जरी वाडीत कुठला करायचा म्हटला तर तो प्रत्येकाला वाटायचा हा माझा कार्यक्रम आहे. असा ती कार्यक्रम म्हणा, शेतीची कामं एकामेकाला मदत करणे, एकामेकाचं हे करणे, दुखण्या खुपण्यास प्रत्येकाच्या, अशी एक वाडी म्हणजे एक घर असणारी वाडी होती पूर्ण ती. आणि त्यात हे साईबाचं मंदिर 1989ला बांधलं. आणि मग त्या साईबाच्या मंदिरात 3 दिवस कार्यक्रम व्हायचा, 16, 17, 18, 16 मे, 17 मे आणि 18 मे, 3 दिवस तो कार्यक्रम व्हायचा. वातावरण इतकं सुंदर वाढत असायचं की तो प्रत्येक लोकाला वाटायचं कधी मे महिना येतो आहे त्या कार्यक्रमात. एवढं सगळी मुंबई चाकरमानी यायचे, गावचे लोक वाडीत. मग पूजा मंदिराची एक होते, पहिले बुवा म्हणून ते पूजा करायचे मंदिरात. ते नंतर मरण पावले. नंतर पूजा वाडीतील सगळे लोक पाळी करायचे, 15-15 दिवस पाळी लागली पूजा करायची. आणि संध्याकाळी आजूबाजू आरती व्हायची, असा कार्यक्रम असायचा. पण कालांतराने काय झालं, म्हणजे 1997ला काही कारणास्तव भांडणे झाले गावात, वाडीत, आणि 2 गट पडले. 2 गट पडले, नंतर कार्यक्रम कसा होणार, 2 गट पडले तर मग काहीच लोक 18 मेचा कार्यक्रम करण्यावेळी होते. मग ते एक दुसरा कार्यक्रम झाला, 18 मेला फक्त कार्यक्रम करायचा असं ठरलं. मग ते एक दिवस अगोदर यायची मीटिंग व्हायची आणि मग 18 मेला कार्यक्रम व्हायचा आणि प्रत्येक लोक जायचं. मग हळूहळू ते 18 कार्यक्रम पण हे व्हायला लागलं, भंडारा बंद करून टाकला, फक्त तीर्थप्रसाद यायचा असं पण ठरलं. कारण 2 पार्ट्या असल्यामुळे कामं करणार कोण, जेवण करायचं म्हटलं तर जेवण करायचं कोणी, भांडी घासायची कोणी, हा प्रश्न यायला लागला. म्हणून लोकांनी ते बंद केलं होतं. जसं आम्ही जरा मोठे झालो, जरा मुंबईला आल्यानंतर आम्ही जायचो कार्यक्रम, तेव्हा मग नाही, भंडारा असला पाहिजे. भंडारा म्हणजे आम्ही बघायचो ना बाहेर, आपण भंडारा म्हणजे हे असलं पाहिजे. मग आम्ही त्यांना बोललो नाही, असं लोकांना काय भेटलो आणि बोललो आम्हाला भंडारामध्ये जेवण करायचं. ते बोलले असं की जेवणाचा असा प्रॉब्लेम होतो की लोक कोण करायला मागत नाही, की यायला मागत नाही. तर बोललो ते आम्ही करू. आम्ही भाजी कापण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत आम्ही, आमचे मित्र जे माझे वयाची मुलं होती दोन्ही साईडची, ते बोललो आम्ही करू. मग आम्ही ते स्वतः घेतला आणि मग भंडारा सुरू झाला. 2019पर्यंत असंच फक्त 18 मेला कार्यक्रम व्हायचा बस, एवढं. त्याच्यासाठीच फक्त एकत्र लोक यायची, बाकी त्यांचं काम आलं, त्यांचं कार्यक्रम आलं का आमचं कार्यक्रम, म्हणजे एकामेकाला मानणं, आमंत्रण नव्हती, त्यांचे आमंत्रण त्यांचं आणि आमचं आम्हाला असं होतं. पण 2019ला आता गाव धरण झालं, गाव शिफ्ट होणार, दुसरीकडे म्हणजे हे होणार, पुनर्स्थित होणार. मग मंदिराचं काय करायचं, तर मग त्या रातच्या वर्षी मीटिंगला, कार्यक्रमाच्या मीटिंगला विषय निघाला होता मीटिंगमध्ये, मंदिराचं काय करायचं. तर आता आपण मंदिरात किती पैसे आले आहेत ते पहिले पाटबंधारे विभागाकडे जाऊन चेक करू. त्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला नवीन पुनर्वसमध्ये प्लॉट भेटतो का बघू मंदिर बांधण्यासाठी. आणि नंतर मग आपण ते प्लॉट भेटला तर शेड मारून हे सामान आहे सगळं मंदिराचं ते नेऊन मूर्ती तो तात्काळ ठेवू मंदिर बांधपर्यंत, असा विषय एकाने केला. पण काही लोकांनी त्याला लक्ष दिलं नाही आणि प्रत्येकजण मग हळूहळू प्रत्येकजण आपलं घर शिफ्ट करायला केलं, आपलं सामान घेऊन गेले, राहायला तिकडे गेले. पण मंदिर मात्र तिथं राहिलं. आणि मग जून महिना आला, पाणी भरायला लागलं, हळूहळू मंदिराला पाणी लागायला आलं. तेव्हा गावातील वाड्यातील एका माणसाने तो देऊळ काढून घेऊन गेला आणि त्यानं घेऊन गेला आपल्याकडे. मग 2 गट असल्यामुळे कोणी विचारलं पण नाही, तो घेऊन गेला. पण जेव्हाची भांडी मात्र एक गट घेऊन गेला होता, भांडी जेव्हा सामान होतं ते घेऊन गेलं, बाकी काय सामान नाही गेलं. मग आता देव गेला, मंदिर तिथं राहिलं. सामानमध्ये काय लोक मला प्रश्न विचारतात, तुमच्या हे पत्रा असं ठेवून का गेलात, तर ह्या 2 गट पडल्यामुळे तो पत्रा तसं राहिला तिथे आणि सामानचं राहिलं. आणि मग आता हे मंदिर पूजा करतो, हे आमचं स्वतःचं मंदिर आहे. मग आम्ही इकडे आल्यानंतर, घर बांधल्यानंतर आम्ही साईबाजी होतो, आम्ही फक्त होतो किंवा आमच्या मनात साईबाची श्रद्धा होती. मग काय करायचं, ते वाडीत मंदिर होणार नाही, काय होणार नाही, गोष्टी परत होणार परत. आणि जर आमच्या गटाने जरी बांधलं तरी परत त्यात आणि असा इश्यू व्हायचा, परत पार्टी होण्यापेक्षा मंदिर स्वतःच असलं पाहिजे. मग आम्ही आमच्या घराच्याच याच्यावरती, आमच्या जागेतच एक छोटंसं मंदिर बांधलं. पहिलं आम्ही छोटं एकदम बांधलं होतं, पण नाही, देवाच्या एक कृपेने थोडंसं मोठं झालं मंदिराची बांधलं आम्ही. आणि आमची तर स्वतःचं मंदिर आहे. आता इथे पण आम्ही कार्यक्रम करतो 18 मेचा. कार्यक्रमाला जे भरपूर लोक येतात, भंडाऱ्यासाठी येतात.
काय काय लोक वर्गणी देतात, काय काय देणगी देतात त्याच्यासाठी, काय लांबून लांबून लोक देणगी देतात जेवायला येतात. आणि आम्ही एकत्र आमच्या वाडीतला कार्यक्रम करतो व्यवस्थित, म्हणजे आमची जे आमच्याबरोबर आहेत लोक त्याने आनंद साजरा करतो. त्या पार्टीचे दुष्यपरिणाम आम्ही मित्रांवरती आमच्या खूप झाले. त्या टायमाला आम्ही एकत्र असणारी मुलं नंतर कालांतराने त्यांचे कार्यक्रम असल्यामुळे ते आपले कार्यक्रम आम्ही आमच्या एकामेकाकडे जाऊ शकत नव्हतो. बरं आम्ही मित्रांची पण आमची आपसात लग्न झाली, त्या एकामेकाच्या लग्नाला आम्ही एकामेकाला बोलू शकलो नाही. काय म्हणजे लहानाचे मोठे आम्ही एकत्र झालो, हर गोष्टीच आम्ही एकामेकाशी केल्या, पण लग्नात आम्ही एकामेकाला आमंत्रण देऊ शकलो नाही, एकामेकाला बोलू शकलो नाही. हे 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 दुःख होतं मात्र. बाहेर मात्र आम्ही मित्र अजून पण चांगले होतो. पण आता प्रत्येकाचे लग्न झाले, प्रत्येक आपल्या संसारात बिझी झाले, आणि नंतर मग आमच्या त्या प्रत्येक पार्टीच्या हिशोबानं प्रत्येकजण आता आपापल्या एक विचार करू लागले आहेत. त्यामुळे ते गोष्ट पुढे ही झाली. लहान असताना खूप परिणाम व्हायचा आमच्यावरती त्या याचा मंदिरात. फक्त आम्ही खेळायला मंदिरात असायचो, पण बाकी कुठली कार्यक्रम असायचे ते प्रत्येक तिकडे आम्ही इकडे असायचो. ते मंदिर म्हणजे आमच्या सर्व मुलांसाठी एक हेच होतं की फक्त जेवण्यापुरता घरी, संध्याकाळी घरात, दिवसभर मंदिरात. त्या मंदिरात क्रिकेट, कबड्डी, खो खो, लपालपी खो खो खेळायचं, पत्ते खेळणे, झोपणे, सगळ्या गोष्टी त्या मंदिरात होत्या. एवढं ते मंदिर आमच्या माझ्या त्या ग्रुप वयाच्या मुलांसाठी ते मंदिर होतं. त्या पार्टीमुळे साईबाच्या कार्यक्रमाला येणारे काय काय लोक हौशीने कार्यक्रमाला यायचे दरवर्षी, त्या पार्टीमुळे कमी झाले. नंतर म्हणजे खूप सारे लोक यायचेच नाहीत, मग काही ठराविकच लोक यायचे, बाकी जे हौशीने यायचे कायम की त्यांना वाटते, नंतर हळूहळू कमी झाले, लोक येणं कमी झालं. ठराविक लोक करायचे, यायचे, ज्यांना वाटत ते यायचे, बाकी नाही यायचे. तर मित्रांनो, माझ्या काही आठवणी तुमच्याशी मला शेअर करता आल्या. असं खूप साऱ्या आठवणी आहेत मनामध्ये, काय काय काहीतरी बोलावं असं मनात आहे ते. आज मला हा प्लॅटफॉर्म मिळाला, ज्यामुळे तुमच्याशी मी व्यक्त होऊ शकलो, मला काय माझ्या मनातल्या माझी गोष्ट सांगू शकलो. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या कमेंटमध्ये सांगा मला काय करायला लागेल, ते मी माझ्यात इम्प्रूव्हमेंट करेल मी व्हिडिओ बनवण्यामध्ये. आणि तुम्हाला काही गोष्टी काय बघायच्या असतील तर मला सांगा, तसं मी आमच्या कोकणातल्या गोष्टी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. काय तर असंच माझ्यावर भरभरून प्रेम करत जा आणि माझ्या व्हिडिओला असं सहकार्य करा. थँक्यू. आता आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.